गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर परवा आम्ही बाहेरगावी गेलो होतो ना, तर तिथे आठवडी बाजार होता. म्हटलं चला आठवडी बाजार आहे तर खेड्यावरचा कसा भाजीपाला एकदम छान आणि फ्रेश असतो. आणि इथून जी पालक वगैरे घेते ना मी, ती लवकरच दुसऱ्या दिवशी अशी म्हणजे कलर चेंज होऊन जातो आणि ही शेतातली फ्रेश वाटली. म्हटलं चला ते घेऊन येऊया. आणि आता दुपारचे 4 वाजलेले होते, तर इथूनच मी तुम्हाला माझा रुटीन दाखवत आहे. तर हे पालक वगैरे निवडायला घेतली आणि मला करायचं होतं पनीर, पालक पनीर. कारण पालक पनीर खूप दिवस झाले, साधारणतः 2-3 वर्ष नाही केलं मी, कारण की रुचीला अजिबात आवडत नाही आणि ती असल्यावर तर मी करतच नाही. म्हटलं ती नाही आहे तर करूया, कारण तिचे बाबा पण खातात, मी पण खाते, म्हणून मग त्यासाठी पालक निवडायला घेतली. पण झालं असं की ही जी पालक आहे ना, तर मला वाटते ही खूप कमी पडेल, याच्यात मला पुन्हा आणावी लागेल. ही अर्धा पावच आणलेली होती, मला वाटलं 1 पाव आहे, तर ती अर्धा पाव आहे तर त्यात होणार नाही. म्हणजे थोडी जर जास्त साधारणतः 1 पाव असली ना तर बऱ्यापैकी होते ती. आणि त्यानंतर मग ही कोथिंबीर होती, ते पण म्हटलं निवडून घेते. आणि हे आम्ही गावावरून आणलेलं आहे, तर आमच्या आजूबाजूला खेडेगाव आहेत, तर इथे जो कुठला आठवडी बाजार असतो खेड्यावरचा तिथून मी घेऊन येत असते. आणि इथलं सिटीमधून तर सहसा कमीच घेते. जर नाहीच जाणं झालं तर मग इथून घेते. आणि त्यानंतर सर्व भाजीपाला निवडला आणि म्हटलं चला हे क्लीन करूया, म्हणजे पसारा जो. आणि हा डबा आहे ना सांबार ठेवण्याचा, तळकला तो माझ्या ज्याने पडला, तर पूर्ण क्रॅक झालेला आहे. पण म्हटलं जाऊ द्या, सांबार ठेवायला ठीक आहे. सांबार किंवा कोथिंबीर तुम्ही जे काही म्हणत असाल ते, आता आमच्याकडे सांबारच म्हणतात. आणि आता शेवटी सिलेंडर संपलं काल परवा, तर म्हटलं आता काय करायचं, कारण नंबर तर लावला, तर कधी येईल सांगता येत नाही. जर एका महिन्यामध्ये आलं तर फारच ठीक, नाही तर मग प्रॉब्लेमच आहे. त्यात कुठलं इलेक्ट्रिक शेगडी वगैरे नाहीच आमच्याकडे. आणि त्यानंतर इथे बघा, हे जे फोटो आहे ना, तर मुलीचे लहानपणीचे फोटो आहेत तर ते काढून ठेवलेले होते. एक अल्बममध्ये होते, तो अल्बम फाटला. तर म्हटलं चला वेळ आहे तर ते सेट करूया. आता आमच्याकडे 2-3 अल्बम जमा होते छोटे छोटे, तर या अल्बममध्ये जेवढे बसतील तेवढे ठेवते. बाकीचे जे 2 अल्बम आहे तर ते कामाचे आहेत, त्याच्यामुळे त्यामध्ये ते मी ठेवणार नाही. तर इथे हे फोटो सर्व तिचे लहानपणीचे आहे, म्हणजे ती झाली तेव्हापासूनचे, साधारणतः 3 दिवसाची असेल तेव्हापासूनचे, तर आत्तापर्यंतचे सर्व फोटो त्यामध्ये आहे. प्रत्येक वाढदिवसाचे म्हणा किंवा दर महिन्याला तिचे फोटो म्हणजे काढायचेच. तर असे भरपूर असे फोटो आहे. आणि कसं लहान मुलांच्या आठवणी असतात बघा. ही 5 ते 6 महिन्याची होती आणि छान हेल्दी होती लहान असताना, खूप अशी हेल्दी होती ती. आणि त्यानंतर बघा आता 5 वाजले, म्हटलं चला हे कपडे काढून घेऊया. आता या साईडला कपडे वाळत टाकते, कारण ऊन इतकी वाढलेली आहे की इकडे जर टाकले ना तर लगेच सुकतात. आणि पुढे जास्त असले तर पुढे टाकते. आता काही फारसे कपडे नव्हते म्हणून म्हटलं इकडेच टाकायचे. आणि आता या खिडकीचा जो पडदा होता तो काढला मी, तर तिथे दुसरा आणायचा आहे मला. पण आता कूलर लावण्याचा विचार चालू आहे, तर कूलर आम्ही या खिडकीमध्ये लावूया, मागच्या साईडनी, जिकडनं मी भांडे वगैरे घासते तिकडनं. तर बघू आता कसं होते, तर कारण तिकडे जर कूलर ठेवला, स्टँड ठेवला ना, तर मला वापरता येणार नाही. पण आता बाहेरच लावायचं म्हणत आहेत, तर म्हटलं ठीक आहे बघू आता. त्यानंतर सोफा वगैरे आवरला आणि नंतर म्हटलं थोडा वेळ आता बसायचं. आणि दिवस निघता म्हणजे संपत नाही, कारण कामं काही जास्त आहे नाही, त्याच्यामुळे मग वेळ असाच जातो. तर त्यानंतर इथे हे बाहेरचं वातावरण बघा. इथे जे पुढं जे घर दिसतं ना तुम्हाला, ग्रीन मॅट आहे, तर तिथे इतके माकडं होते, तेच मी बघत होती. भरपूर असे माकड आलेले होते, बहुतेक तिथे वाळवण टाकलेलं आहे आणि माकडाचा झुंडच आहे तिथे. तर त्यानंतर सगळे कामं वगैरे आटोपले आणि आता चहा वगैरे घ्यायचा होता, तर चहा ठेवला. आणि त्यानंतर म्हटलं चहा होईपर्यंत थोडा वेळ पेपर वाचत बसूया. आता बऱ्याच दिवसांनी पेपर आणला माझ्याकडे. पेपर सहसा तर आणतच नाही, बंदच केला मी. पेपर आधी लावलेला होता, म्हटलं जाऊ द्या, कोणी फारसं वाचत नाही, तर मग आठवड्यातून एखाद्या दिवशीच आणत असतात कधी कधी, तर तो वाचायला बसली. आणि माझं कसं आहे की मी पूर्ण इतका डीपमध्ये वाचत नाही, वरवर पाहते मेन ठळक बातमी आणि ठेवून देते. त्यानंतर इकडलं झाडायला घेतलं जे बाहेरचं होतं ते, कारण आज नळ येणारच होते, पाणी भरायचं होतं, तर ड्रम धुवायचा आहे मला. सकाळी ड्रम धुते म्हटलं, राहून गेला तो. मग आता झाडून झालं की नंतर धुवून ठेवणार, म्हणजे नळं येतील तेव्हा भरल्या जाईल. आणि बऱ्याच दिवसाचा तो म्हणजे घासलेला नव्हता, तरी साधारणतः 8-10 दिवस झाले. आणि मागे काम चालू असल्यामुळे लगेच धूळ होते, त्याच्यामुळे तो वरचेवर धुवावा लागतो. आता म्हटलं एकदा छान घासूनच घेते त्याला. तर झाडून झालं की लगेच ड्रम घासून घेतला की म्हणजे नळं आले की मग तो भरून जातो. आणि त्यातल्या त्यात या साईडला ठेवते ना मी, तर त्याच्याखाली असं ओलावा असलं की मग ते ओल्याला ओलंच राहतं. म्हटलं ते सुकू देऊया थोडा वेळ. आणि ड्रम हा बऱ्यापैकी मोठा आहे, बरंच पाणी बसतं याच्यामध्ये.
तर हा सर्व घासून घ्यायचा आहे मला. आणि हे जे काठं दिसतात ना तुम्हाला, तर इथे मागे आम्ही जिथे राहत होतो तिथे सिमेंटचं काम होतं, त्याच्यामुळे पूर्ण हा खराब झाला. तर तो घासणीने निघून जातो असं काही नाही. तर म्हटलं चला हा सगळं आज घासूनच घेऊया. तरी ते घासायला जागा अगदी कमी आहे, म्हणजे वापरता येत नाही. तर ते थोड्याच जागेमध्ये तिथे करावं लागतं. आणि कॅमेरा मी एकदम मोबाईल तिकडे ठेवलेला नाही, कॅमेरा इकडेच ठेवलेला आहे, कारण तिकडनं सगळं दिसतं आणि ते बरं वाटत नाही, म्हणजे कोणी ना कोणी मग बघतच असतं. त्यामुळे मी या साईडला ठेवला आणि म्हटलं चला इथूनच शेअर करूया तुमच्याशी. तर हे झाकण वगैरे घासून घेतलं. त्यानंतर हा ड्रम धुवायचा होता आणि आता नळ आलेले होते, पण म्हटलं आधी घासून घेते, नंतर 10-15 मिनिटांनी भरेल ते पाणी. पाणी काही पिण्याचं जास्त भरायचं नव्हतं. त्यातल्या त्यात आज माझ्याच्याने माठ फुटला नाही म्हणता येणार आहे. आधीच एकदा तो पडलेला होता, तेव्हाच थोडा क्रॅक झालेला होता, पण पाणी जात नव्हतं. आणि आज का कुणास ठाऊक ठेवायला गेली तर लगेच असं काहीतरी कचकन वाजलं, म्हणजे त्याचा काहीतरी तुकडा निघाला तो. आणि त्या माठाला बरेच वर्ष झाले, मला वाटते कोरोनापासून तो माठ आहे, म्हणजे 5 ते 6 वर्ष झाले. तर तो फुटला. आता दुसरा आणावा लागतो, बघू आता 1-2 दिवसांनी आणणार आहे. पण आता भरू की नको भरू असं झालेलं आहे. आता बघते, भरते, जेवढं पाणी राहील तेवढं राहील आणि जेवढं जायचं तेवढं जाईल. तर त्यानंतर इथे ड्रम वगैरे धुवून घेतला आणि नंतर आता पाणी भरायचं होतं. तर आधी पाणी भरणार, नंतरच ड्रममध्ये पाईप लावेल, नाहीतर मग कसं पाणी राहून जातं. तर बघा इकडे पाणी भरलं आणि माठ पूर्ण भरला, पण इतकं पाणी जाऊन राहिलं ते माठामध्ये भरपूर असं. आता रात्रभरामध्ये किती जाते कुणास ठाऊक. आता बाहेर पण ठेवू शकत नाही, कारण तो भरलेला आहे. म्हटलं जाऊ दे आता, जेवढं जाईल तेवढं. त्यानंतर इकडचे सर्व कामं आटोपले आणि आता ड्रममध्ये पाईप लावलेला आहे. पण त्या पाईपाला वरचेवर पाहावं लागते, कारण लगेच मोड पडते आणि तो मध्ये कट झालेला आहे, त्याच्यामुळे पाणी पण जातं. तर इथे बघा ड्रम आता भरायचाच आहे. धार खूप बारीक आहे, आता तो भरेल हळूहळू. त्यानंतर इथे संध्याकाळची देवपूजा. तर असं आज माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एवढ्यामध्ये खूप कमी व्ह्यूज येत आहे, प्लीज सपोर्ट करा. जर चॅनल आवडत असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा. तर इथे पूजा वगैरे आटोपली. त्यानंतर म्हटलं काहीतरी खायला पाहिजे, तर इथे कच्चा चिवडा केला. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.